मिरजेत एसटी बसवर कोयत्याने हल्ला. जखमी पोलीस कर्मचाऱ्याने 2 हल्लेखोरांना पकडलं. मार्केट यार्डसमोर थरार, कंडक्टरसह पोलीस कॉन्स्टेबल जखमी, दोन्ही संशयित अटकेत. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्डसमोर एसटी बस अडवून चालक आणि वाहकावर कोयत्याने हल्ला केल्याची थरारक घटना घडलेली आहे. हल्लेखोरांना पकडण्याच्या प्रयत्नात पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर यांच्या पोटावर कोयत्याने वार झाला. गंभीर जखमी असतानाही त्यांनी धैर्य दाखवत दोन्ही हल्लेखोरांना पकडून ठेवला. मिरज शहरात मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर आणि धनंजय घुबडे परिसरात गस्त घालत होते. यावेळी 2 तरुण धारदार कोयता घेऊन एसटी बस अडवून बसच्या काचा फोडत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलीस रेकॉर्डवरील अब्दुल रेहमान अख्तर पटेल आणि सैफुल्ला अख्तर पटेल दोघेही मिरज येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. आरोपींनी एसटी बस थांबवून वाहक महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केला. तसेच बस चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर आणि धनंजय घुबडे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. मात्र आरोपींकडे धारदार शस्त्र असल्यानं झटापटी दरम्यान एका आरोपीने सरगर यांच्या पोटावर कोयत्याने वार केला. गंभीर जखमी होऊनही सरगर यांनी प्रसंगावधान न गमावता दोन्ही शस्त्रधारी आरोपींना पकडून ठेवलं. त्यांच्या धाडसी कारवाईमुळे एसटी चालक आणि वाहकाचा जीव वाचला. दोन्ही आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास चालू आहे. जखमी अवस्थेतही आरोपींना पकडणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर यांच्या धाडसाचं आणि कर्तव्यनिष्ठेचं पोलीस प्रशासनासह नागरिकांकडून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, पॉलिटिक्स न्यूज, मिरज. रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना 2 इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि मला माझ्यावरती पण हल्ला केला. त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे. अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती. आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन, आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे. आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे. अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती. आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामकाने आम्ही दोघं या ठिकाणी आहे. काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार तो होता की 2 नशेखोर तरुणांनी एसटी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला. त्यात वाहक गाडीची काचे फोडली. त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर कोयता घेऊन हल्ला चढवला. तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते ते मध्ये आले. त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे. तसेच त्यांनी पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट असो हे तातडीने तिथे मदतीला धावून आले. त्यामुळे वाहकाचे जे जीव घेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे. म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एसटी डेपो तर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे. पोलिसांचं जे